ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। मालवण इथल्या अक्सा गावात स्थानिक रहिवाशांनी सरकार विरोधात आंदोलन केलं आहे। अक्सा गावातील 195 एकर जमिनीवर धारावीकरांचं पुनर्वसन होत असल्याचा ठपका ठेवत या पुनर्वसनाला विरोध हे स्थानिक करताना दिसून येत आहेत। जमिनीवर अनेक वृक्षांची लागवड केली आहे आणि रोजगार करत असल्याचं या ठिकाणी रोजगार द्या असं सुद्धा आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। तर याविषयी आंदोलक महिलांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आम्ही इथे काही अतिक्रमण केलेलं नाहीये, ओनली ॲग्रिकल्चरसाठी आम्ही हा यूज करतोय, दुसरं काही इथे करत नाही आणि इनफ जागा डेव्हलप पण झाली आहे ॲज ॲग्रिकल्चरल लँड। तरी आता सरकार ही जागा आमच्याकडून घेऊन धारावी पुनर्वसनासाठी अदानीला हँडओव्हर करतायत, तर ते आम्हाला नको आहे कारण का ती आमच्या हातात आहे आणि आम्ही काही केलेलं नाहीये, तर आम्हाला ती जशी आहे तशीच राहू देत। आम्हाला या जागेत अतिक्रमण नाही करायचंय आणि नाही करू देणार आम्ही। या आज जो इथे हे झाले घटना घडली, तर आम्हाला तुम्ही सांगितलं होतं ना की सर्वे करणार, आम्ही तुमच्यासाठी इथे मदतीला पण होतो, नाही असं नाही, पण तुम्ही इनलिगली केलेलं आहे, कारण अनऑफिशियली केलेलं आहे। या जागेवर आम्ही 350 लोक आहे जे अवलंबून आहोत, कुटुंब नाही 350 लोक आहोत आम्ही जे अवलंबून आहोत आणि आमच्या पंतोबापासून ही जागा आमच्याकडे आहे आणि आता केस टाकून हे गव्हर्नमेंट एकातर्फी त्यांच्याकडे घ्यायला मागतायत, जे आम्हाला स्वीकार्य नाही आहे आणि आम्ही त्याच्या अगेन्स्ट जाऊन आम्हाला ही जागा आमच्याकडेच ठेवायची आहे। आम्हाला गावं नाही आहेत, आमचं हे एकच गाव, आम्ही मूळ इकडचे स्थानिक। आम्हाला जर हे सगळेजण हे असे मोठे मोठे बिल्डर येऊन इकडे सगळी जागा घ्यायला लागले, आम्ही जाणार कुठे? आमची मुलाबालांचं काय होणार हा विचार, आम्ही आंदोलन करणार, आम्ही कसं जागा आमची सोडणार नाही। तर मालवणीच्या अक्सा गावात मोठं आंदोलन केलं जात आहे। धारावीचा प्रोजेक्ट मुंबईमध्ये केला जातो, रिडेव्हलपमेंट केलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर धारावीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी केलं जाणार आहे मालवणीच्या अक्सा गावामध्ये। मात्र तिथल्या स्थानिकांचा याला विरोध आहे, कारण या जमिनीवर आम्ही शेती करत आहोत आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या ठिकाणी झाली आहे असं या महिलांचं म्हणणं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्या विरोध करताना दिसून येत आहेत, आंदोलन करताना दिसून येत आहेत। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। तर रहिवाशांचं सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे। मालवणीच्या अक्सा गावातली ही दृश्य धारावीचं रिडेव्हलपमेंट केलं जाणार आहे, अदानी समूहाकडून हे रिडेव्हलपमेंट केलं जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तिथले राहणारे जे लोक आहेत जे ऑलरेडी तिथं अनेक वर्षांपासून राहत आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याचा मोठा मुद्दा आहे। जोपर्यंत तिथं डेव्हलपमेंट होत नाही, कन्स्ट्रक्शन होत नाही, तोपर्यंत त्या लोकांना दुसरीकडे हलवलं जाईल किंवा त्यांचं दुसरीकडे पुनर्वसन केलं जाईल अशी ही माहिती समोर आलेली होती आणि त्याच्यापैकी एक ठिकाण आहे ते म्हणजे मालवणीमधलं अक्सा गाव। या ठिकाणी त्या लोकांचं पुनर्वसन केलं जाणार आहे, पण याला तिथले लोक हे विरोध करताना दिसून येत आहेत। आम्ही अनेक वर्षांपासून या ठिकाणी शेती करतोय, आम्ही विकास केला आहे शेतीच्या दृष्टीनं आणि आता या ठिकाणी या जमिनीवर आम्ही पुनर्वसन करू देणार नाही असं इथले लोक म्हणतात। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे फोन लाईनवर जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? अजून तर धारावीमधील लोकांचं पुनर्वसन व्हायचं आहे, मात्र त्याच्या आधीच अक्सा गावातील या महिलांचा त्याला विरोध दिसतोय, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? नक्कीच फरा, एकंदर पहिल्यांदा आज सकाळपासून इथं मालवणी परिसरामध्ये आपल्याला संपूर्ण तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे। एकंदर इथले काँग्रेसचे स्थानिक नेते असलम शेख यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।